आपल्या गावाच्या वतीने कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल, आपल्या गावाला 78 वर्ष वाट पाहिली दादांनो, आपल्या गावातील मुलगा पोलीस व्हावा याकरिता, आणि आज दयेश विलास चौधरी या दादाच्या रूपाने आपल्या गावाला एक पहिला पोलीस मिळालेला आहे. त्यामुळे कोणाला जर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं. मी उपस्थितांना सांगू इच्छितो, आपल्या वासित पोलीस अकॅडमीमधून अनेक विद्यार्थी पोलीस झालेले आहेत. त्यातील काही पोलीस या ठिकाणी मित्र उपस्थित झालेले आहेत. मीरा भाईंदर पोलीस किरण रसाळ, मुंबई पोलीस अर्जुन हरड, मुंबई पोलीस राहुल देसले, मीरा भाईंदर निखिल चौधरी यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर उपस्थित जे जिजाऊ मोफत पोलीस अकॅडमी वासितचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही पुढील निकालासाठी शुभेच्छा देतो. आणि उपस्थित झालेले आहेत आपल्या ग्रामस्थ पळसुलीच्या वतीने ज्यांच्या मोफत पोलीस अकॅडमी 35 मोफत पोलीस अकॅडमी चालवल्या जातात, 54 एमपीएससी युपीएससीचे वाचनालय चालवले जातात आणि 10,000पेक्षा जास्त मुलं ज्यांच्या माध्यमातून पोलीस झालेले आहेत, ते सन्माननीय निलेशजी साबळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यानंतर सत्कार मूर्ती मेजर दयेश विलास चौधरी, त्या जरूर टाळा वाजवा. मी आप्पासाहेबांना विनंती करतो की आपण दयेश विलास चौधरी यांचा सत्कार करावा. वर्दीमध्ये आपल्या गावातील मुलाला पाहायचं आहे यासाठी प्रयत्न करणारे सन्माननीय आप्पासाहेब, आणि आप्पासाहेबांच्या माध्यमातून आपल्या गावातला पहिला मुलगा, पहिला मेजर जिजाऊ संघटनेचे सर्व सदस्य, संघटनेचे अध्यक्ष आपण यांना मी धन्यवाद देतो आणि तुमच्या सोबत ग्रामस्थ यांना मी धन्यवाद देतो. अनुभव कसा होता? माझा बेस्ट स्ट्रगल आहे, कारण मी 6 वर्ष भरती करतो आणि 2-2 मार्कासाठी मी 4 वर्ष गेलेले आणि यावर्षी माझं 3 ठिकाणी सिलेक्शन झाले. मीरा भाईंदर चालक, मुंबई कारागृह, मुंबई शहर, अशा 3 ठिकाणी माझं काम झालं आणि या गावाचा मी पहिला पोलीस आहे. ओके, धन्यवाद. या महापौर साहेब. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय कैलासजी महापौर साहेब. 6 वाजताचा कार्यक्रम शुभेच्छा देण्यासाठी जमले. खरंच आजकाल लग्नामध्ये नवऱ्या मुलग्याच्या बहिणी भाऊ सुद्धा वरातीत नाचत नाहीत, इतके तुम्ही लोक नाचतात. अगदी सगळ्या प्रकारचे लोक नाचले. हा आनंद आहे गावाचा, आणि म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या बाळांनो, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हात घ्यावे. आज तुम्हाला जिजाऊ अकॅडमीने इथपर्यंत पोहोचवलं. मागाशी त्या फळेगावामधल्या मुलीलाही तेच सांगितलं की तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या. हे तुमच्या लक्षात आलं का, की आज आतापर्यंत तुमच्यावरती तशी जबाबदारी नव्हती, तुमची स्वतःची वैयक्तिक सिलेक्ट होण्याची जबाबदारी होती. मात्र आज पोलीस झाल्यानंतर आपल्या मागची भावंड, आपल्या गावातली मुलं रस्त्याने जाता येता कुठल्या संकटात सापडत नाहीत का, तिथे आवर्जून धावत जाऊन त्यांना मदत करणं हे तुमचं काम आहे. त्या जिजाऊचं बोट पकडून तुम्ही पोलीस झालात, त्या जिजाऊमध्ये जास्तीत जास्त तुमच्यासारखी मुलं येतील, स्ट्रगल करतील, तिथे शिकतील. धावायला काय कोणी पोटासाठी धावतो, परंतु धावावं कसं, किती धावावं, कधी उठावं, काय शिकावं, कशी भाषा बोलावी हे सांगणारं प्रशिक्षण जिजाऊमध्ये दिलं जातं. आणि ह्या जे तुम्हाला मिळालं ते तुमच्यासारख्या तुमच्या भावंडांनाही मिळालं, कसं मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे. नजीकच्या काळात 10,000 अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाठीशी घेऊन जिजाऊची मुलं फिरत आहेत, त्यात आपणही सहभागी व्हायला पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे. माझ्या भावाने इतकं सांगितलंय की अख्खी रात्र कमी पडेल. आणि खरंच जिजाऊच्या दुसऱ्या नजीकच्या 10 वर्षाच्या कामाचा पाढा जरी वाचायचा म्हटला तरी सुद्धा रात्र कमी पडेल. असो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहे, आणि असेच एकीने राहा, अशीच आपली मुलं बाळं वाढदिवस आहे. गुंतू नका, त्यांना अधिकारी करा, त्यांना शिकवा, मोठं करा, समाजसेवक बनवा, डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा. त्याचबरोबर आप्पाजी सांगतात की हे सरकार चालवणारी माणसं तुम्ही बनवा. जोपर्यंत कल्याण गावातील पळसोली गावामध्ये याच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले जयेशचे आईबाबा, मापदी साहेब, या गावचे सरपंच, पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व वडीलधारी मंडळी, आया ताया, बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. मला वाटतं लोकसभा निवडणुकीला याच मंदिरामध्ये आपण धावती फेरी घेतली होती. आपणही मला भरभरून प्रेम केलं. एकूण गावामध्ये 864 मतदान झालं, त्यातील जवळजवळ 85 ते 90% मतदान तुम्ही माझ्या पारड्यात टाकलं, कारण तुमची अपेक्षा होती की आपल्याला आपला खासदार झाला पाहिजे.
परंतु तेव्हाही प्रचाराच्या वेळेस मी तेच सांगितलं का खासदार ग्रामीण भागावरती निवड नाही होणार. अनेक जाती धर्माची लोक या लोकसभा क्षेत्रात राहतात. परंतु मी आपल्याला भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व माझ्या समाज बांधवांना आश्वासित करतोय का आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी मी एक रुग्णालय उभं करेन की जिथे एकही रुपया न देता पोटातल्या बाळापासून कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामधील कुठलाही आजार झाला तरी माझ्या ताईला, माझ्या आईला, माझ्या बाबांना काळजी करायला लागणार नाही किंवा जमीन किंवा सोनं विकायला लागणार नाही अशी व्यवस्था मी करेन. आणि मला वाटतं निवडणुकीच्या निकालानंतर 6 महिन्यातच आपण शहापूर येथे तुमचं आमच्या मालकीचं सगळ्यांचं जिजाऊचं भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू केलेलं आहे. त्याच वेळेस दुसरा मुद्दा मी सांगितला होता का मी खासदार होईन का नाही मला माहिती नाही, परंतु गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रशासनामध्ये आपल्याला आपली मुलं गेली पाहिजेत आणि आपल्या मुलांचा सत्कार आपण केला पाहिजे. नेहमी आपलं काय असतं, आपण आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करतो आणि शेजाऱ्याच्या मुलाबद्दल नवाजत असतो किंवा बाहेरच्या मुलांबद्दल नवाजत असतो. त्यामुळे आपल्या मुलाची जी प्रगती ती थांबत असते. म्हणूनच आता आपण संकल्प केला का आपण आपल्या मुलांचा सत्कार गावामध्ये वाजत गाजत केला पाहिजे. आपण अनेक लोकांच्या पाया पडायला जातो. अनेक लोकांचे म्हणजे काही 5-10% लोक धावत जाऊन पाया पडत असतात ज्यांची काहीही पायाची लायकी नसते, तिथे आपण डोकं टेकवतो. तर आपण आपल्या आई बाबा किंवा आपल्या समाजातील जे शेतकरी शेतमजूर असतील वडीलधारी त्यांच्या पायावरती आपण डोकं टेकवलं पाहिजे. तर ज्यांचं मन साफ आहे, ज्यांच्या आशीर्वादाने आपण जिवंत आहोत, तर त्यांचा आपण मान सन्मान केला पाहिजे. आणि सुरुवात मी माझ्यापासून केली का मी माझ्या आई वडिलांपेक्षा मोठं दैवत या जगामध्ये कुठलंही मानत नाही आणि आपल्या सगळ्यांच्या आई वडील माझ्या आई वडिलां इतकेच मोठे आहेत एवढं मी मानतोय. आज जयेशनी सांगितले 5-6 वर्ष त्याला मेहनत करायला लागली. मी इथे बसलेल्या तायांना सांगतो, दादांना सांगतो, आता लहानपणी तुम्ही मुलांना सांगा, मगाशी 5वीला असलेल्या विद्यार्थ्याच्या गळ्यामध्ये मी हार टाकला. त्याला मी तेच सांगितलं, बाळा तुला आताच मोठं स्वप्न बघायचंय. जयेश दादा तुझा पोलीस झाला, परंतु तुला ठाण्याचा सीपी कसा होता येईल, मुंबईचा सीपी कसा होता येईल, इतकंच नाही तर राज्याचा मुख्य सचिव कसा आपल्या मातीतून झाला पाहिजे. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना नुसती स्वप्न नाही तर त्याच्या पाठीमागे आपले मोबाईल बंद करून, घरातले वाट, टीव्ही बंद करून अभ्यासाचं सातत्य ठेवायला लागा. जर डॉक्टर राजेंद्र भारुडांसारखा मुलगा आईच्या पोटात असताना वडील जातात, तो भिल्ल समाजातील अतिदुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्यातील पोरगा पुढे शिक्षण घेत असताना नवोदयला जातो, नवोदयवरनं एमबीबीएसला मुंबईला ऍडमिशन घेतो आणि एमबीबीएस नंतर त्याला कोणीतरी सांगता यूपीएससी केली पाहिजे. तेव्हा जेव्हा कोविडचा काळ असतो तेव्हा तो नंदुरबारचा जिल्हाधिकारी म्हणून ते काम करतात. अशा प्रकारचे आपल्याला जिल्हाधिकारी गावागावातनं घडवायचे. आपल्या गावांची ओळख आज पोलिसाचा गाव म्हणून आहेत, पण एवढ्याने आपलं पोट नाही भरणार दादा नव्हता. मला काय काम नाही म्हणून मी इथे आलेलो नाहीये. मी यासाठी आलेलो आहे का मला गावागावातनं आपल्याला आपल्या मुलीबालींनी मोठी स्वप्न बघितली पाहिजे. आपल्या मुलीची क्रॅक करायची, त्याला पूर्ण प्लॅटफॉर्म जिजाऊने दिला. आज अभिमानाने सांगतोय का आई वडील नसलेले स्वप्नील माने सर पश्चिम बंगालमध्ये आयपीएस ऑफिसर म्हणून नोकरी करतात. परत इथे बसलेल्या आमच्या तायांना वाटेल नवरा दारू पितो, परिस्थिती गरीब आहे, आम्ही कसं करणार. तायांनो, आपल्या जिजाऊच्या अकॅडमीमध्ये जेव्हा मोखाडा तालुक्यातील सूर्यमाला गावातील तरुणी मोहिनी बारमल नावाची लग्न करून ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये दिली होती. 19व्या वर्षाची असताना 2.5 महिन्यात पोटाचं बाळ असताना पती हार्ट अटॅकने गेले. तिच्या सासूने तिला सांगितलं बाळाला जन्म द्या. बाळाला जन्म दिल्यानंतर मोहिनी बारमल आणि तिची सासू आळीपालीने मुलाच्या दुधासाठी किंवा जेवणासाठी लोकांच्या धुनी भांडी करायची. ठाण्याच्या आपल्या पोलीस जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रात आली. लेक्चरला ती बसायची नाही. मग रडायला लागली. सरांनी विचारल्यानंतर रडायला लागल्यानंतर तिला अभ्यास करण्याचे आपल्या जिजाऊने पैसे दिले. ज्याप्रमाणे त्यावेळेस पोलीस भरतीला उशीर होता. मुंबई अग्निशमक दलात फायर ब्रिगेडची भरती निघाली महापालिकेच्या. 800 पैकी 119 विद्यार्थी आपल्या झडपोलीच्या जिजाऊच्या प्रांगणातून झाले. त्यामध्ये ती मोहिनी बारमल ही लागली. आपल्याकडे सांगलीहून आलेली नूतन पाटील डेप्युटी कलेक्टर झाल्या. आता पालघर येथे होम डीवायएसपी असलेले नागनाथ लाड हे आपल्याच अकॅडमीतनं शिकून ते डीवायएसपी म्हणून पालघरला आले. जिथे जाल तिथे प्रशासनामध्ये आपले लोक आहेत. आपल्याला प्रशासनातील प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपले लोक दिसले पाहिजेत का ज्यांना आपल्या समाजाविषयी प्रेम असेल, आपल्या जिल्ह्याविषयी असेल, आपल्या कोकणाविषयी असेल, आपल्या राज्याविषयी असेल. अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला तयार करण्यासाठी मी आपल्यापर्यंत पोहोचले.